गोष्ट भगवद्गीतेची या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एकदा काय झालं एकदा काय झालं अशा लाईननी काही सुरुवात केलं तरी कितीही वय असलं तरी सुद्धा माणूस कान टवकारून बसतो. आणि म्हणून एकदा काय झालं, दोन मित्र होते. एक खूप थकलेला, भागलेला, गांजलेला, शरीराने सुद्धा मनाने सुद्धा दमला होता. एकाने हे सगळं त्याच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून पाहिलेलं होतं. लहानपणापासून आई वडिलांबरोबर राहिलाच नव्हता कधी. आणि नाही म्हटलं तरी सुद्धा स्वतःच्या आई वडिलांबरोबर न राहिलं, दुसऱ्या आई वडिलांनी कितीही प्रेम केलं तरी सुद्धा तसं जीणं कठीण असतं. बरं, कधी हत्या होईल याची भीती. ह्या सगळ्या त्रासातून, प्रेशर मधून तोही तावून सुलाखून निघालेला होता. आणि आता या मित्राच्या काही घरगुती भांडणांमध्ये किंवा काही त्रास झाल्यामुळे कंपनीतली नोकरी गेली होती, स्वतःची कंपनी होती, त्यातनं त्याला हाकलून दिला होता. असं सगळं काहीतरी होतं. आणि अशा वेळेला ती जी गोष्ट सुरू होते ना, ती गोष्ट आपण ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे गोष्ट भगवद्गीतेची. साधी, सोपी, आपलीच एका सुसंवादाची, ते दोन मित्रांची. म्हटलं तर सुंदर नाटक आहे. आणि नाटक जसं आपण पाहतो ना, तसं हे नाटक आपण पाहायचं आहे. अनेकदा प्रश्न पडतात बघा, तुम्हालाही पडत असतील, की बाबा भगवद्गीता नक्की कोणी सांगितली? भगवद्गीता कोणाला सांगितली? कृष्ण अर्जुनाला युद्ध करण्यासाठी भाग पाडतो का नाही पाडत, का नक्की कशासाठी उद्योग होता? अर्जुन कृष्णाला गुरु मानतो नाही मानत? गोंधळ होतो बऱ्याचदा. भगवद्गीतेकडे आपली म्हणून पाहायला सुरुवात केल्यानंतर हे प्रश्न येतात, की खरोखरच कृष्ण अर्जुनाच्या शिक्षकाची भूमिका कुठे बजावतोय का का नाही बजावतोय? भगवद्गीता हा उपदेश आहे का? दुर्योधन कधी डोकावलाय का भगवद्गीतेमध्ये? असे अनेक प्रश्न मनामध्ये येतात. ही स्लाइड दाखवण्याचं कारण म्हणजे अ, या स्लाइडने आपण आज शेवट करणार आहोत. जिथून सुरुवात तिथे शेवट, वर्तुळ आहे ना सगळं. त्यामुळे हे प्रश्न घेऊन आपण पुढे जाणार आहोत, की बाबा नक्की भगवद्गीता सांगितली कुणी कोणाला? खरोखरच कुणी सांगितले का? कृष्णाने तरी सांगितले का? असे हे प्रश्न येतात मनात. बघूया काय होतं त्या प्रश्नाचं. त्यामुळे नाटक पाहायला सुरू करूया आपण. आणि नाटकाची सुरुवात नेहमी नांदीने होते. नंदीचे स्वर आले की छान वाटते की नाही? कालदास कवी त्यांनी रचलेलं आता मी ते काव्यात आणतोय. आणि प्रचंड ओझ आहे या सगळ्याचं, गंमत नाहीये तशी. हा जो भार आहे तो मी घेणार आहे आणि त्यामुळे तुम्ही सांभाळून घ्या. आता ही अशीच एक छंद आहे म्हणून मी ऑर्गन वाजवतो. तर ही नांदी मी ऑर्गनवर वाजवलेली आहे. पंचतुंड नररुंड मालधर. ऑर्गनचे स्वर नेहमी छान असतात, असे घुमावदार असतात, त्यामुळे त्यांनी सुरू करायला छान मजा येते. पण नाटक सुरू झाल्यानंतर दिसतो पहिला तो रंगमंच.
नाटकात पात्र किती असं विचारल्यानंतर आपल्यापैकी पटापटा लोक सांगतात की ओके, ह्या नाटकामध्ये 5 जण आहेत, त्या नाटकामध्ये 6 जण आहेत. नाटकामधल्या कलाकारांची नेहमी एक लिस्ट येत असते की या नाटकामध्ये एवढी जण आहेत, एवढी जण आहेत, एवढी जण आहेत. इथून पुढे लक्षात ठेवा की जितके कलाकार, त्याच्यामध्ये एक कलाकार नेहमी वाढवायचा, आणि तो कलाकार असतो रंगमंच. कारण नाटक सुरू झाल्यानंतर पहिल्यांदी प्रेक्षकांची संवाद साधतो तो दुसरं कोणी नाही, रंगमंच. अबोल संवाद असतो. बऱ्याचदा रंगमंच बोलतोच. पडदा वर गेल्यानंतर नाटक नक्की काय आहे हे सांगण्याची ताकद रंगमंचामध्ये असते, म्हणजे नेपथ्यकारामध्ये असते. की नाटकाचं साधारणतः साल काय असेल बाबा, 50च्या दशकातला आहे का, 60च्या दशकातला आहे का, 70च्या दशकातला आहे का, 2000चा आहे का, 2025 आहे. त्याला म्युझिक पण असतं, फर्निचर असतं, एक आतमधलं इंटिरियर असतं, छान ते दिसतं आणि त्यावरून एक अंदाज येतो. त्यामुळे पहिला संवाद जो होतो तो रंगमंचाचा. मग असाच रंगमंचाचा संवाद भगवद्गीतेत झालाय का? कारण गीता हे नाट्य आहे, भगवद्गीता ही एकांकिका आहे. साधारणतः 90 मिनिटामध्ये भगवद्गीता एकांकिका संपलेली आहे. 90 मिनिटं कुठनं काढली, 90 मिनिटच कशी, आपण मोजणार आहोत. हं? आणि मग नंतर आपण विचार करूया की अरे, जे नाट्य अतिशय तडफदारपणे, अतिशय वेगवान, भावनांच्या सर्व हिंदोळ्यांवर घेऊन जाणार या नाट्य म्हणायला मात्र मला 2-2, 3 दिवस का लागतात? मग नाटक नाटकासारखं व्हायला पाहिजे. मग हे जे नाट्य जर का समजून घेतलं, तर पहिला कलाकार रंगमंच. मग रंगमंच कुठे आहे भगवद्गीतेमध्ये? भगवद्गीतेमध्ये रंगमंच तर सुरुवातीलाच आहे. पहिला अध्याय काय आहे मग सगळा? 1 ते 20 श्लोक रंगमंचाचे आहेत सगळे. फक्त या नाटकाकडे पाहत असता की नाही, असं बसायचं, ह्या चेहऱ्याने बसायचं. भगवद्गीता म्हणत असताना, समजावून घेत असताना जर का चेहरा गंभीर झाला, तर समजायचं कृष्णाचं काहीतरी चुकताय बुवा. कृष्णाला काय डायलॉग म्हणता येत नाहीयेत. अर्जुन पण लेतापेतात निघाला की या डायलॉग मध्ये. अर्जुन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम. भगवद्गीतेतलं वाक्य आहे. मी असं म्हणतोय, राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम केशवार्जुन यो पुण्यम ऋष्यामी च मुहुर्मुहु. काही जणांना संस्कृत कळत असेल, काही जणांना तंतोतंत पाठ असेल भगवद्गीता, माझी नाही. कदाचित कोणतरी सांगेल सुद्धा, हा पहिल्यापासून अमुक अमुकावा श्लोक आहे. कदाचित 701 का 702 का 689, मला माहिती नाही. कोणतरी सांगेल 18व्या अध्यायातला अमुक श्लोक आहे, मला तेही माहिती नाही. भगवद्गीतेत अध्याय आहेत? नाही बुवा. बघूया, दोन मित्रांच्या गप्पांमध्ये अध्याय असतील का हो? ज्यांची पाठ आहे त्यांना तर नक्कीच माहिती आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी कोट अन कोट श्री कृष्णा अर्जुन संवादे असं म्हणून आपण अध्याय संपला असं म्हणतो. कशी काय बुवा ही इंट्रिकसीज निर्माण केली? कोणी केले असतील अध्याय निर्माण? या अतिशय सुंदर झालेल्या गप्पांना कोणी कापलं? एका पुढे एक त्यांचे संवाद चालू आहेत, मित्राच्या भावना उलगडतायत. मग असे कसं आपण म्हणतो का, हा, आता इथून पुढे चहा नंतरच्या गप्पा मात्र अध्याय 7वात घेऊ हा, आणि मग जेवणाच्या आधीच्या गप्पा 8वा 9वा अध्याय 9वा, आणि जेवण झालं की त्या ज्या गप्पा होतील की नाही आपल्या, ज्याला शिळोप्याच्या गप्पा म्हणतो, नाही तो अध्याय 11वा, असं म्हणतो का गप्पांमध्ये कधी? जर का तो संवाद असेल तर त्याच्यामध्ये अध्याय कसे? आणि जर का तो संवाद असेल तर संवाद कोणी कोणाला सांगतं का? नाही. म्हणून मग गीता कुणी सांगितली? गीता कुणीही सांगितलेली नाही. आता या वाक्याचा आपल्यापैकी कोणी मीडियामध्ये असेल तर बरोबर एवढं वाक्य उचलतील, आणि फॉर्च्युनेटली मी सेलिब्रिटी नसल्यामुळे उद्या काय वर्तमानपत्रात येणार नाही. असतो तर लगेच आलं असतं, हे म्हणाले गीता कोणी सांगितलेली नाही, मग त्याच्यानंतर जे काय रंगरंगोट्या झाल्या असत्या त्याला काय तोड नाही. गीता कुणीही सांगितलेली नाहीये. मराठी भाषा अतिशय लवचिक आहे. गीता कुणीही सांगितलेली नाहीये, गीता कुणीही सांगितलेली नाहीये. कशी सांगतील? दोन मित्रांच्या गप्पा असल्या तर कोणी सांगतं का गप्पा? त्यामुळे गीता जर का कुणी सांगितलेलीच नसेल तर कुणाला सांगण्याचा हा संबंधच येत नाही. कसा येईल संबंध?
त्या दोन मित्रांमधल्या गप्पा आहेत. आणि गप्पा कधी उपदेश नसतो. श्रीकृष्ण स्वतः कधी म्हणत नाहीये उपदेश. ज्यांना श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं नातं कळलंच नाही ना, ते उपदेश उपदेश करत फिरले हो. बघ बुवा, माझं की नाही असं म्हणणं आहे, संपूर्ण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाचा जर टोन जर का असेल तर इतकाच आहे. इति मे मतहा. मी सांगतो ते तू केलंच पाहिजेस, नाही केलंच तर जेवायला घालणार नाही. असं नाहीये. तत्वज्ञान कुठेही सांगितलेलं नाही कृष्णाने. बघ बुवा, असं केलंस तर असं होईल, असं केलंस तर असं होईल. आधीच्या लोकांनी काय सांगितलंय माहितीये का तुला? पण त्यांच्यापैकी मी हे करून पाहिलेलं आहे, त्यातून तू बघ बुवा. हा टोन ज्यावेळेला आपण त्या नाटकामध्ये घेऊ ना, त्यावेळेला समजायला लागते की अरे, काय अलगद मित्राला बाहेर काढतोय हा. मग अशा गप्पांमध्ये कोणतरी आपल्यासाठी संजयाचं पात्र तयार केलेलं आहे. संजय त्यावेळेला होता की नव्हता इथून शंका आहे. पण एक मात्र आज तागायत 2025 पर्यंत पात्र चालूच आहे. आणि त्या पात्रासाठी ज्या कोणी हे नाटक लिहिलं असेल, त्यांनी रंगमंचाची चौथी भिंत तोडून एक पात्र उभं केलं. आणि रंगमंचाची चौथी भिंत तोडायला एक पात्र निर्माण केलं. तोडणारं पात्र संजय, आणि चौथ्या भिंतीच्या पलीकडे बसलेलं पात्र धृतराष्ट्र. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम. अरे राजा, पुन्हा पुन्हा आठवतोय. संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम. अरे तो अद्भुत शब्दाचा अर्थ जरी कळला नाही ना, तरी अद्भुतम असं म्हणाला असेल ना संजय. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम. कसा असेल अद्भुत संवाद? केशवार्जुन योहो पुण्यम ऋष्यामीचे मुहुर्मुहु. संजयाला सांगताना शहारे आले असतील, केशवार्जुन योः पुण्यम ऋष्यामीचे मुहुर्मुहु. कुठे शहारा? अरे राजा, पुन्हा पुन्हा तो संवाद आठवतोय. मुहुर्मुहु, पुन्हा पुन्हा असा संवाद झालाय. मग संजयाला जर का दिव्यदृष्टी असेल, तर कशाला दिली संजयाला दिव्यदृष्टी? कारण नाटक लिहिणाऱ्याला नक्की माहिती होतं की कृष्ण होईल, अर्जुन होईल, संजय होईल की नाही गॅरंटी नाही. पण धृतराष्ट्र मात्र निपजणार आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी संजय, की राजा, अरे आता तरी डोळे उघड. संस्मृत्य संस्मृत्य संवादम इमम अद्भुतम. संवाद पाहिला रे त्या दोघांचा, ऐकला. आणि केशवार्जुन हो, दोघांचा संवाद द्वितीय आहे. पुण्यम, काय जबरदस्त होता म्हणून सांगू. पुण्य शब्द फार सुंदर आहे. की समच्युअस आहे, न हलणार आहे, आणि त्याला वैविध्यता आहे. असा पुण्यम संवाद नाटकाची तिकडे काढायची हं परत. पुन्हा नाटक लागलं की जायचंच जायचं. ऋष्या मीच मुहुर्मुहू. एकदा पुन्हा होऊन जाऊन द्या भगवद्गीता. मी नक्की सांगतो, अनेकदा संजयाने असलाच त्यावेळेला तर वन्स मोर दिलेला असणार आहे. एकदा परत सांग, काय बोलायस. असं आहे. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मे अद्भुतम. मग असं म्हणत असताना चेहरा कसा असेल? जर का एखाद्याला मला छान सांगायचं असेल, छान दिसतोयस असं सांगू का मी? छान दिसतोयस. तो छान दिसतोय हे त्या शब्दात आलं पाहिजे ना. मग अध्यायातला अध्याय नाहीये, पण कोणीतरी करून ठेवलेत. अनेक लोक पाठ करतायत, करू दे. त्याच्यातला 76वा श्लोक संपत आले गीता. आणि संजयाला थोडस वाईट वाटतंय. आता इथून पुढे संवाद नाही श्रवण, पुन्हा पुन्हा संवाद तो आठवावा लागणार आहे. भगवद्गीता शिकायची असेल, खरं ती शिकणार की नाहीच आहे. नाटक कुठे शिकतं का कोण? भगवद्गीता अनुभवायची. त्यामुळे आपल्यापैकी ज्यांना कोणाला कधी फ्रस्ट्रेशन आलं नाही, ते चुकीच्या वर्गात आहेत. आपल्या कोणाला कधी असं वाटलं नाही, माझ्याच बाबतीत असं का होत आहे, नको ती भगवद्गीता त्यांना. गरजेच नाही. आणि म्हणून लहान मुलांना कधी भगवद्गीता शिकू नये, उपयोग काही नाही. जोपर्यंत फ्रस्ट्रेशन येऊन सटकावून मारून जात नाही, तोपर्यंत अर्जुन जागा होणार नाही. आणि अर्जुन जोपर्यंत जागा होणार नाही, तोपर्यंत शेजारी बसला तरी कृष्ण त्या अर्जुनाला दिसणार नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना फ्रस्ट्रेशन आलं असेल, त्यांनी त्यांनी मग भगवद्गीता बघायला हरकत नाही. फ्रस्ट्रेशन इज अ प्री रिक्विजिट फॉर भगवद्गीता. फोटो भरल्यानंतर भगवद्गीता कधीही करू नये. त्यामुळे आलं नसेल फ्रस्ट्रेशन, तर माझी देवाकडे मागणे आहे, आऊ असती माझी आजी असती तर धन्या काय अभद्र बोलतोयस. नाही नाही, ती प्री रिक्विजिट आहे. अर्जुन कळल्याशिवाय भगवद्गीता कशी कळणार? प्रश्न श्रीकृष्ण शोधण्याचा नाहीच आहे. प्रश्न अर्जुन हरवलाय, त्याला शोधायचा आहे. या कॅनव्हासवर आपण इथून पुढे जाणार आहोत. आणि मग स्टेज पोझिशन सुरू केल्या भगवद्गीतेमध्ये. नाटक आहे, नाटक पाहायला लोक येणार आहेत.
मी कुठे सांगू लेखक येऊन. त्यामुळे मग ज्यांनी कोणी लिहिली असेल भगवद्गीता त्यांनी सांगायला सुरुवात केली की बाबा, अयनेषु सर्वेषु यथा भागम अवस्थिता. दुर्योधनाच्या तोंडी सुद्धा सांगितलं. त्याच्या आधी सांगितलेलंच आहे. कोण कुठे उभा आहे, कोणी कोणी कुठले शंख फुंकले, कोणाची नावं, ह्या पार्टीत कोण, त्या पार्टीत कोण, कसं आहे काय आहे, सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. भावना शक्य तितक्या जवळ आणण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. पण आपण मात्र भावनेच्या लांब जातो नेहमी. हा, मग त्यांनी सांगितलंय आणि असं सुरू असताना विंगेतनं आवाज येतो, अयनेचु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्म एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. हे भगवद्गीतेतले श्लोक आहे हा. एक तर मी भगवद्गीता सरळ कधी पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणून म्हटलेली मला आठवतही नाही. पुस्तकं मात्र टेबलवर आहेत. रेफरन्सेस मात्र रोज चालतात. टेबल्स जमा होतात. फॉर्म्युलेज काढलेले आहेत. कारण तो सांगून गेलाय बाबा, वापरा. मग जर का तो सांगून गेलाय तर तो कसं सांगितलंय त्या भावनेने नको का बघायला. मग त्यातलं एक पात्र दुर्योधनाचं. पण दुर्योधनाचं पात्र रंगमंचावर कधी येतच नाही. मग दुर्योधनाचं पात्र कशाला आणलं. नाटककार पक्का ताकदीचा आहे. पुढे अर्जुनाला काही वेडेपणा करायचा आहे थोडासा. आणि त्या वेडेपणासाठी एक कनेक्शन देऊन ठेवलेलं आहे. काय सांगतोय दुर्योधन आता. सुरेख सांगतोय बघा की बाबा रे, अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिता. आता जे कोणी कोर्सला रजिस्टर केलेलं आहे त्या सगळ्यांना आज एक PDF पाठवलेले आहे. त्यामुळे शब्दार्थात गुंतणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ते आहे. आणि भावनेला, भावना ज्यांना समजून घ्यायची आहे त्यांना हे सेशन आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिता. भाग केलेले आहेत सैन्याचे. काय गर्दी नाही जमलेली, टोळकं नाहीये. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाग केलेले आहेत. दारं आहेत. आणि अशा प्रवेशद्वारामध्ये त्यांचे त्यांचे सेनापती उभे आहेत सगळे. आणि बाबा रे, भीष्म एव अभिरक्षंतु. आपली जी सेना आहे की नाही ती भीष्म पितामहाने सांभाळलेली आहे आणि त्यांचं पण सांभाळ करावा लागेल ना आपल्याला. हा, आता हे म्हणणारा दुर्योधन याच्या आधी 1 ते 20 अध्यायामध्ये संपूर्ण स्टेज कळतं भगवद्गीतेचं कुठे चालू आहे काय चालू आहे. त्यावेळेला जाणत्या माणसांनी, की ज्यांना खरोखर समजून घ्यायचंय ते नाही, पाठांतर करायचं असेल त्यांच्यासाठी हा विषय नाही. ज्यांना खरोखर नक्की काय झालं असेल, 40 लाख माणसं मारली गेली, गंमत नाहीये. त्यावेळेला काय प्रेशर असेल. दगड नाही उभी ना तिथे, माणसं उभी आहेत. प्रत्येकाला फॅमिली असेल. मारणाऱ्यालाही फॅमिली, मरणाऱ्यालाही फॅमिली. त्याचेही काहीतरी सुप्त किंवा सांगितलेले हेतू आहेत. कसा सुरेख ऑरा असेल सगळा. एक वेगळा ऑरा असेल, काहीतरी वेगळं असेल तिथे, अशी गंमत नसेल. अशा परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी प्रेशर सगळ्यांवर असणार आहे. दुर्योधनावर पण प्रेशर आहे. दुर्योधनाला वाईट ठरवला तरच अर्जुनाला चांगला ठरवता येतो नाही. दुर्योधनही चांगला होता. अर्जुनही चांगला होता. दुर्योधनही वाईट होता. अर्जुनही वाईट होता. त्यामुळे चांगलंही नव्हतं कोणी, वाईटही नव्हतं कोणी. दुर्योधनाला सुद्धा आजोबांची काळजी असेलच की. तो काय दरवेळेला काय असं मस्ती करतच फिरत नव्हता ना गावभर. त्यांनी सुद्धा राज्य चालवलेलं आहे. संपूर्ण इतिहासामध्ये जे काही ही 11-12 वर्ष मंडळी बाहेर फिरत होती त्याला कुठेही असं लिहिलेलं नाही की डबगाईला आलेलं होतं आणि आता बाहेरून लोन घ्यावी लागतात. कुठेही नव्हतं. व्यवस्थित चाललेलं होतं तिथे. इतिहासकारांनी नोंद केलेली नाहीये की दुर्योधनाला त्याच्या राज्याच्या बँकेकडनं पैसे घ्यावे लागले. असं कुठेही नाहीये. त्यामुळे राज्य व्यवस्थित चाललेलं होतं. त्यामुळे ही वॉज अ गुड ऍडमिनिस्ट्रेटर. त्यालाही वाटलं असेल ना की आजोबांना सांभाळलं पाहिजे. दोन्ही पद्धतीने वाटलं असेल की आजोबा मारले गेले तर नंतर मी मारला जाणार आहे. क्लिअर बिझनेसमन. आणि आहे अरे आजोबा. आणि पक्क माहितीये प्रत्येकाला. असे बुद्धू नव्हती ना मंडळी ती सगळी, की हे वॉर काही गंमत नाहीये. महिनोन महिने प्रॅक्टिस चालली असेल, महिनोन महिने त्याची स्ट्रॅटेजी ठरली असतील, वॉर रूम्स असतील, वॉर गेम्स असतील. पीपल मस्ट हॅव वर्कड हार्ड. दे मस्ट हॅव बर्न मिडनाईट ऑइल्स. रात्र रात्र जागून त्यांनी काम केलेलं असेल. दुर्योधनाला एवढं कळलं नसेल. नक्कीच कळेल. नाही तोच जिंकणार नाही बाबा, राजा होता तो. त्यामुळे अशा पद्धतीने जायचंय. भीष्मांचं रक्षण करा तो सांगतोय. आणि इथे अर्जुनाची एंट्री होते. बघा, श्लोकच ज्यांना हवा असेल तर किती असा. संजयाला मध्ये कुठे आणलाय भगवद्गीतेमध्ये. स्टेजवर काय घटना घडतायत हे मागे बसलेल्या धृतराष्ट्राला कळायला पाहिजे की नाही. मग ते कोण सांगणार. कारण जे बोललेत ते ऐकायला गेलं असेल धृतराष्ट्राला.
कदाचित नसेल, पण जे झालंय ते तर नक्कीच दिसलं नसेल त्याला. म्हणून मग संजय सांगतो की ऋषिकेशम तदा वाक्यम इदम आह महीपते. महीपते म्हणजे धृतराष्ट्रा, अरे हे सगळं झालं, ही मंडळी इथे उभी आहे, तिथे उभी आहे, इथे उभी आहे, आता मॅच सुरूच होणार आहे, टॉस पडलेला आहे, पिच फार बेदरकार आहे, प्रचंड फिरणार आहे पिच, सांगता येणार नाही काय होणार आहे ते. आणि अशा अवस्थेमध्ये आपला हा कोण आहे ना, तो कृष्णाला सांगतोय, काय म्हणाला, सेनयोः उभयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत. संस्कृत सोपं आहे भगवद्गीतेमधलं, ऋग्वेदातलं संस्कृत नाहीये. साधं संस्कृत आहे, जर थांबून बघितलंही कळतं. सेनयोः उभयोः मध्ये, उभयोः सेनयोः मध्ये, दोन्ही सेनांच्या मध्ये, रथम स्थापय रथ ने, अच्युता कृष्ण, अच्युता उभयो सेनयो मध्ये रथम स्थापय, इथपर्यंत सगळं ठीक होतं. सुरू झाली या मे मुळे भगवद्गीता. मेचा अर्थ होतो माझा. पहिला अध्याय ज्या क्षणी समजेल त्या क्षणी कदाचित पुढच्या अध्यायाची गोडी लागेल. पहिला अध्याय मला समजला असं म्हणणाऱ्या माणसांना पुनर्जन्म गॅरंटेड. पहिला अध्याय मी अनुभवलाय, पहिल्या अध्यायाने मला सळो की पळो करून सोडलेलं आहे. भगवद्गीता माझ्या आयुष्यात जोपर्यंत मी पाहणार नाही तोपर्यंत कृष्णाचा वेळ फुकट. मी माझं माझं करतो का, संबंध आयुष्य जातं ना माझं माझं करत. कृष्ण ड्रायव्हर आहे, कृष्णाला बरोबर रोल कळलेला आहे. साहेबांनी काय सांगितलं, साहेबांनी सांगितलं गाडी या हॉटेलपाशी ने. ड्रायव्हर म्हणाला हो सर. गाडी कोणाची, साहेबांची. घेतली कोणी विकत, साहेबांनी. ईएमआय असला असतं भरताय कोण, साहेब. पेट्रोल कोण भरणार, साहेब. पकडला गेलाच तर दंड कोण भरणार, साहेब. कृष्ण सांगू शकला असता. आपण हा प्रश्न आला पाहिजे, अरे जर का कृष्ण आहे तर सांगितलं पाहिजे होतं ना कृष्णानी. मी असतो तर नक्की विचारलं असतं, कोण तू, तू सेनापती आहेस. अर्जुन कधी सेनापती नव्हता. तू सेनापती आहे, नाही. तू व्हाईस प्रेसिडेंट, तू व्हाईस कॅप्टन आहे का, नाही. तू काय थर्ड अंपायर आहे, नाही. अंपायर आहे, नाही. रेफरी आहे मॅचचा, नाही. तू स्पॉन्सर आहे का या मॅचचा, नाही. मग कशाला जातो पिच बघायला. प्रथम स्थापय मे अच्युत, काय उद्योग नाही दुसरा. श्रीकृष्णाने सणकवायला हवा होता तिथे त्याला. पण श्रीकृष्णाला रोल पक्का माहितीये, आपला रोल ठरलेला आहे. ड्रायव्हर साहेब, ड्रायव्हर सांगतो कधी साहेबाला, नाही बाबा चल घे. पण या सगळ्या भानगडीत अर्जुनाचा ताठा बघा कसा आहे. आता तो ताठा होता की 6 7 8 9 महिने चाललेल्या प्लॅनिंगचा थकवा होता. एक लक्षात घ्यायचा, अर्जुन आपल्यापेक्षा खूप वरच्या पट्टीचा होता. कमांडो होता तो. इंटेलेक्च्युअल कोशंट तुफान, इमोशनल कोशंट तुफान, फिजिकल कॅपॅसिटी आपण कल्पना पण करू शकत नाही, स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी शक्यच नाही. आपल्याला एवढा स्ट्रेस हँडल करता येणारच नाही. अशा तावून सुलाखून निघालेला तो कमांडो होता. पण त्यालाही कळत होतं की हे नक्की भानगड काय आहे. त्याच्यात तो कदाचित बोलला असेल, किंवा अर्जुनाकडे सुद्धा काय रजगुण कमी नव्हता. मस्तीने एक मस्ती भरपूर केली अर्जुनाने, तीच मस्ती घेऊन तो युद्धात उतरला असेल. माझा रथ दोन सेनांच्या मध्ये घेऊन जा. आणि मी पण सांगत नाही माझ्या ड्रायव्हरला माझी गाडी त्या स्टेशन पाशी ने. माझी गाडी काय म्हणतो आपण, गाडी जरा तिकडे घेऊन जा. माझी येत नाही, डोक्यात असते माझी, पण शब्दात येत नाही. या माणसाची डोक्यातली गाडी शब्दात आली. कृष्ण काय सुरेख हसला असेल, काय सुरेख हसला असेल कृष्ण. ये बघतो तुला. प्रथम स्थापय मे अच्युत, माझा रथ. कसं रे, असं कसं. तू एकटाच आहे का रे. तुझी जगण्या मरण्याची जेवढी पॉसिबिलिटी आहे ना तेवढीच माझी जगण्या मरण्याची आहे. असं श्रीकृष्णाने आधी लॉजिकली सणकावला असता, नाही सणकावलं त्यांनी. नंतर भावनिक सुद्धा विचारलं असतं, का रे बाबा, सारथ्यावर वार करायचा माहितीये, पण आलाच बाण कोणी तर मी पण जाणार आहे ना. 50%नीच खायला उतरलोय आपण. मग तुझा, माझा नाही. आपला रथ तरी म्हणायचा. पहिल्या अध्यायामधला ह्या श्लोकावर जर का मी न अडखळता सटासट पाठ करत गेलो ना, तर फक्त आणि फक्त
मागची बाजू कोरं असलेलं सर्टिफिकेट हातात येतं, स्पष्ट सांगतोय. या श्लोकाला 1, 2 ते 3 महिने थांबायला पाहिजे. माझा रथ म्हणत मागची किती वर्ष केली. माझा रथ, माझं घर, माझं हे, माझं ते कृष्ण नेतोय. हा. मग ह्या मे मुळे सगळी गडबड झाली. पहिला अध्याय सॉलिड आहे, तुफान आहे, जबरदस्त आहे. आणि पहिला अध्याय हा वॉर्निंग आहे आणि वॉर्मिंग सुद्धा आहे. की बघा बुवा, आपल्या आयुष्यामध्ये असं झालंय का, हा मग पुढे जायला हरकत नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, की ह्या संपूर्ण खेळामध्ये, या संपूर्ण नाटक पाहत असताना डोकं बाजूला ठेवा. तर्क फार वितर्क म्हणजे तर्क गंमतच करून घालवून टाकतो सगळी. एकदा काय झालं, एक सिंह होता आणि तो म्हणाला त्या माणसाला, असं म्हटल्यानंतर तार्किक माणसं काय विचारतात, नाही तो सिंह बोलला कसा, ह्याला याची भाषा आहे, ती अरे सिंह काय बोलला त्याच्याकडे लक्ष देणार. पण अशी तार्किक भाषा आपण भगवद्गीतेत खूप आणतो. आणि कृष्णाला जे सांगायचंय, अर्जुनाला जे एक्सप्रेस करायचंय, ते सगळं राहून जातं. एक मे सुटतो आपला, फक्त मे सुटतो आणि सगळी भगवद्गीता त्या मेनी झालेली आहे. षष्ठीचा खेळ, माझं माझं त्याचा खेळ, एवढं कळलं की भगवद्गीता आपली आहे. त्यामुळे सिक्वेन्स मागे धावूया नको. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या गप्पा आपल्या गप्पा म्हणून समजावून घेऊ. निवडक श्लोक घेतले जाणार आहेत. का? नाटक समजून घेऊ आधी. पूर्ण नाटक गेल्यानंतर डीप डायव्हला काय, आपलं एक आयुष्य ना तर दुसरे आहेत, ठरलेले आहेत, आपल्याला काय प्रॉब्लेमच नाही. संस्कृत शब्द कळले नाहीत तरी चालणार आहेत. भावना शब्दांशिवाय कळतातच, जर का आपण तेवढे सेन्सिटिव्ह असू तर. बुद्धिनिष्ठ राहू नका, तर्कनिष्ठ राहू नका, शांतपणे अभियास आपण ताडून पाहू स्वतःला आणि गोडवा घ्या. एवढंच माझं मला सांगणं असेल. पुढे जायच्या आधी सांगतो की आजपासून सुरू झालंय. ज्यांना रजिस्टर करायचं असेल त्यांच्यासाठी आहे, कारण एकदा सुरू झालं पुढे, आता इथपर्यंत आलंय, आता त्यांचं काय होतं याच्यासाठी एक मिनिट भराचा ब्रेक घेतो की आलंय, एंट्री झालेली आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, मेसेज पाठवा. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी हा QR कोड आहे तो स्कॅन करा, जॉईन व्हा. अशा पद्धतीने आपण जातो. काय करणार आहोत कोर्समध्ये, असा संवाद म्हणून समजून घेतो. भगवद्गीता मुळात शेवटून सुरू करायचे, कारण संजय सांगतो भगवद्गीतेकडे कसं पाहायचं. संवाद सुसंवाद का झाला पाहणार आहोत, प्रश्न उत्तरांची गंमत पाहणार आहोत. त्यामुळे ओळीने अध्यायाच्या भानगडीत पडणार नाही. कृष्णाने प्रत्येक अध्यायामध्ये साधारणतः तेच सांगितलेलं आहे. फक्त अर्जुनाला कळत नव्हतं आपलं नशीब, म्हणून त्यांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगितलंय. पाठांतर घोकून वगैरे काय घ्यायचं, दोन मित्रांच्या गप्पा आहेत त्या घोकायच्या. तत्वज्ञानाचा काथाकूट शक्यच नाही, दोन मित्र आहेत ते इतके सुंदर बोलतायत. आणि कर्मपर भक्तीपर कृष्णच स्वतः बोलत नाही, आपण काय बोलायचं त्याच्यावर. त्यामुळे संस्कृतच्या मागे लागू नका. भगवद्गीता पाठ असेल तर आनंदच आहे, नसेल तर जास्ती आनंद आहे. भगवद्गीतेतले श्लोक माहिती असणं कसं काय, नाटकाच्या आधी आपण कधीच संहिता मागत नाही नाटककारावर, दे रे नाटक पाठव तुझं, आपण एकदा प्रूफ रिडिंग करून घेऊ. असं काही नसतं. ही बॅच मराठीमध्ये आहे, असं सगळं एकंदर आहे. जाऊ पुढे आपण आता. चला 1-2 मिनिटं घेते आता. आणि DG म्हणजे धनंजय गोखले यांची अगदी थोडक्यात मी ओळख सांगते, की प्रकल्प व्यवस्थापनामध्ये गेली 25 वर्ष देश आणि परदेशात नाव आहे. अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट तर्फे या क्षेत्रात शिक्षणाबद्दल कामासाठीचा दिला जाणारा मॅन ऑफ द इयर 2012 हा पुरस्कार मिळालाय. तसंच PMI USA तर्फे अत्यंत मानाचा एरिक जेनेट एक्सलन्स इन PM 2013 हा पुरस्कार सुद्धा आहे. व्यवस्थापनातील सूत्रे नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा पुरस्कार आहे. ऑस्ट्रेलियन सायकोलॉजिस्ट प्रेस या संस्थेतर्फे व्यक्तिमत्वाचे प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये मार्गदर्शन तो करतो. तसंच भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे प्रकल्प व्यवस्थापनाच्या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये आवड आहे आणि गेली 14 वर्ष हार्मोनियम वादनाचा छंद तो जोपासतो. आतापर्यंत ललित आणि व्यवस्थापन या विषयावरल्या 9 पुस्तकांचं प्रकाशन झालंय. अथर्व शीर्ष एक स्वसंवाद, गोष्ट भगवद्गीतेची यावरील रोजच्या जीवनाशी सांगड घालणारी पुस्तकं, बुक, व्हिडिओ पुस्तकं, नाट्य वाचन, व्हिडिओ मालिका, भाषणं आणि लाईव्ह कोर्सेस. गेल्या
20 महिन्यामध्ये जवळजवळ 2400 पेक्षा अधिक पार्टिसिपंट्स याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळे आता आपण भगवद्गीता आपलं नाट्य पुढे पाहणारच आहोत. मी अगदी ही थोडक्यात ओळख सांगितली. थँक्यू मानसी. अं, पाणी पण पिता आलं म्हणा त्यामुळे पटकन. बरं, अर्जुन इथे येऊन थांबत नाही. तो मी माझा रथ घेऊन जा असं म्हणेपर्यंत ठीक होतं. कशाला घेऊन जायचा? पहा आता, पहिल्या अध्यायातल्या खाचाखोचा ज्या क्षणी कळतील त्या क्षणी उरलेले अध्याय समजायला लागतील. खरोखरच अभ्यास जर का करायचा असेल ना भगवद्गीतेतला, तर भावनांचा करावा. आणि आपण त्या जगलेल्या आहेत तो भावना, त्या काही दुसऱ्याच्या नाही आहेत. त्या भावना आपल्या स्वतःच्या आहेत. अशाच्या अशा काढता येतात. हे बघ हे असं, हे बघ हे असं. 1 महिना पुरतो भगवद्गीतेच्या सगळ्या भावना चेक करायला. आणि उरलेले जे काही आहे की नाही गँग, 2 ते 10 आणि पुढे 12 ते 18, हे अक्षरशः पहिल्या अध्यायाला कनेक्ट करता येतं. हे बघ इथे, हे बघ हे बघ हे बघ हे बघ. घ्या पेन पेन्सिल आणि बसा. इतकं सोपं आहे. माझा रथ तिथे थांबत नाही अर्जुन. यावद एता निरीक्षे अहम योद्धुकामान अवस्थितान. बघा काय सांगतो. काही श्लोक मी तिथे दाखवणार आहे, म्हणजे लोकांनाही बरं. आणि तुमच्याकडे आहे स्लाइड, पीडीएफ दिलेली आहे, काही काळजी करू नका. यावद एता निरीक्षे अहम योद्धुकामान अवस्थितान कैही मया. परत आला बघा. मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. साधा संस्कृत राहू दे बाजूला. यावद एता निरीक्षे अहम, निरीक्षण करायला जातो. परत मगाशी सांगितलं तसं कृष्ण विचारायला हवा होता त्यांनी. तू कॅप्टन नाही, व्हाईस कॅप्टन नाही, अंपायर नाही, रेफरी नाही, स्पॉन्सर नाही. तुला स्पीच कसं काय बघणार तू? तुला कोणी दिली ऑथॉरिटी? तरी सुद्धा कृष्ण घेऊन आला. माझा रथ केलं तरी सुद्धा कृष्ण शांतपणे घेऊन आला. तिथे थांबला नाही. माझ्या बरोबर लढायला कोण कोण आलाय का रे बाबा? हे सगळे युद्ध तुझ्याबरोबर चाललं होतं का? कृष्ण खूपच शांत आहे हो. दामले मास्तर असतं तर कान फिरगावून संकाळा असतं त्याला. पण कृष्णाने जर का अर्जुनाला त्याच वेळेला नाही म्हटलं असतं, तर कम नशिबी आपल्यासारखे धृतराष्ट्र असते. त्यामुळे थँक्यू टू कृष्ण, थँक्यू टू अर्जुन. बट नाव आपली जबाबदारी खूप मोठी आहे. माझ्या बरोबर लढायला आलेत का? बाकीचे काय गंमत म्हणून आले ते? कृष्ण अर्जुनांच्या संवादामध्ये आपला संवाद नेहमी करावा म्हणून मी प्रत्येकाला वेलकम केलं. त्याला सांगितलं की या रथात बसू, रथात त्यांच्या शेजारी बसू, त्या दोघांच्या संवादामध्ये नाक खुपसू. कृष्ण आपल्याला खुपसून देणार आहे. तरी तरी धरेल कान, मागे बसा असं म्हणेल, म्हणायचं आपण मागे जायचं आपण. पण मग अरे प्रत्येक जण स्कोर सेटल करायला आला होता. कोणी एका पार्टी बिर्टी करत नाही. त्यात तुझा शत्रू तो, बस. माझा शत्रू तुझा शत्रू, चल तुझ्यावर काम करून त्याला मारून. प्रत्येक जण काय अर्जुनाच्या भल्यासाठी इथे लढायला आलं नव्हतं त्यांच्या पार्टीतलं. आणि दुर्योधनाच्या पार्टीतलं सुद्धा काही दुर्योधनाच्या भल्यासाठी आलेलं नव्हतं. असत्याचा सत्यावर, सत्याचा असत्यावर नको. दोन माणसांचा खेळ आहे सगळा हा. मुळात माणूस सत्य असत्याने दोघांनी भरलेला आहे. कुठला कराचा विजय काय? हे प्रारूप आहे सुंदर. मग एकमेकांशी लढायला आलेत ना. तुझ्याशी कोण लढायला आलंय माहिती पण नाहीये कोणाला. मोठमोठ्याला राजे होते, अर्जुन एकटा कमांडर नव्हता. बाकी सगळी छान होती मंडळी तिथे, तर कसलेली मंडळी होती. योत्समानान अवेक्षे अहम य एते अत्र समागता. इकडे सगळे एकत्र आलेत, माझ्याबरोबर लढायला कोण आलाय? वा रे वा, तू सेलिब्रिटी नाही. भारत राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवा. हा स्वर माझा आहे हा. अरे 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 अरे. हा स्वर आहे माझा आता. अर्जुना, अरे 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 अरे. पण अर्जुनाचा स्वर कसा आहे? यावदेता निरीक्ष्य अहम योद्धु कामान अवस्थितान कैहि मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे योत्समानान अवेक्षे अहम येते अत्र समागता भारत राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षा. आणि माझा स्वर कसा आहे? भारत राष्ट्रस्य दुर्बुद्धे. धार्त राष्ट्रस्य, धार्त राष्ट्राची, धृतराष्ट्राचा मुलगा धार्त राष्ट्र. कोणाचा आवाज ऐकला मगाशी विंगेतून? म्हणजे हा धार्तर 100 धार्तराष्ट्र आहेत. कोणाची हजेरी घ्यायची तिथे? जो बोलला त्याची. नाटककार आहे तो, जणकावून नाटक येते. दुर्योधनाने सांगितलं ना भीष्मांना सांभाळा. आता हा धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे, दुर्बुद्ध धार्तराष्ट्राला युद्धे प्रिय चिकीर्षवा, युद्धामध्ये खुश करण्यासाठी कोण कोण आलाय?
अरे बाबू, तू भिंतीवर बसला होता का शेंगदाणे खात? तुला कृष्णाने चल युद्ध सुरू झालं ये मागे बस असं म्हणून आणलं होतं का? अरे 8 8 महिने तू प्लान केला होता, माहिती नाही का कोण आहे तो पलीकडच्या बाजूला? त्यांना म्हणतोयस युद्धे प्रिय चिकीर शवा? धृतराष्ट्राच्या मुलाला युद्धात खुश करण्यासाठी? का रे बुवा, आजोबा आहेत ना समोर तुझे? हा माझा संवाद आहे हा. कृष्ण अर्जुनांच्या संवादामध्ये आपण घुसायला पाहिजे. अर्जुनाची द्यायला काही वेळेला गचांडी धरावी लागते, कारण नाहीतर माझी गचांडी मी कशी धरू? अर्जुनाला आपलं नाव द्यायचं आणि धरायची गचांडी. काय रे बाबा असं बोलतोयस तू? तू नव्हता का त्याच्यात पार्टी? हा, असं विचारायचं. प्रिय चिकीर्षवा, अरे काय द्रोणाचार्याने काय पडली का? युद्ध भीष्मांना युद्ध खुश करायला? आणि आता सगळ्यांना भगवद्गीता माहितीये. पुढे याच कारणासाठी धाय मोकलून रडला अर्जुन. माझे गुरु, माझे आजोबा, माझे मामा, त्याला आठवलं नव्हतं? आणि तू बरोबर त्यांनी विचारायला हरकत नाही त्याला. असा चाललाय. आणि मग पहा, कृष्ण त्यांनी थांबवला नसता. मग काय पाहिलं कृष्णाने अर्जुनाने त्याला? तत्र पश्या, तत्र अपश्यत चितान पार्थ, पितृनथ पिता महान. पार्थाने काय पाहिलं बाबा तिथे? संजयाचे श्लोक आहे रे, कंसातले आले की समजायचं. संजय सांगतोय आपल्यासाठी, धृतराष्ट्रासाठी. हम्म? काय पितृनथ पिता महान, वडिलांसारखी मंडळी पाहिली, आजोबांसारखी मंडळी पाहिली, आचार्यान मातुलान भातृन पुत्रान पौत्रान सखीन तथा. गुरु पाहिले. गुरु द्रोणाचार्य एकटेच नव्हते ना, युनिव्हर्सिटीमध्ये बरेच गुरु असतात. असं नाही बघायचं. द्रोणाचार्यांची मोठी युनिव्हर्सिटी होती. एक किती किती पुरणार? हे नटोरियस लोक होती सगळी, 100 कौरव आणि 5 पांडव. लहानपणी मस्तीखोर असणार की नाही, एकाला सांभाळणार आहेत. त्यामुळे त्याच्याकडे ती सगळी लोक असणार आहेत सगळी. त्यामुळे सगळी गुरुमंडळी तिथे होती. मातुला, मॅटर्नल साईड होती, म्हणजे मामाकडची साईड होती तिकडे. भ्रातृ भाऊ पण होते ना दोन्हीकडे. पुत्रान, पुत्रासारखी मंडळी होती, काही तर पुत्र पण तिथे असतील. पौत्रान, नातवंडांसारखी होती. अर्जुनाचं वय 60च्या पुढे होतं. बघा काय फिटनेस आहे. 65च्या पुढे होता तो. पुत्रान पौत्रान सखीन तथा, मित्र पण होते हो पलीकडे. श्वशुरा, सासरे बुवा होते सगळे अलीकडचे पलीकडचे. चुलत सासरे, मामे सासरे, हे ते. श्वशुरान सुहृदा शैव सेनयो उभयो अपि. तो मध्ये आलाय आता. जॉग्राफिकल लोकेशन सोडायचं नाही आता. तो मध्ये आलाय त्यामुळे दोन्ही दिसत आहे त्याला. पहिल्या अध्यायामध्ये आपण कधीतरी मध्ये यायचं असतं. मध्ये येणं म्हणजे तटस्थ. तटस्थ झाल्यानंतर दोन्ही दिसायला लागतात. अरे इकडे पण माझीच लोक, तिकडे पण माझीच लोक, ह्यांच्या बाजूनी ह्यांना लढण्यात काय पॉइंट आहे? असं ज्या वेळेला आयुष्यामध्ये कधीतरी येईल, त्यावेळेला भगवद्गीतेशी भावनिक जवळीक होईल. पण अनफॉर्च्युनेटली भावनिक जवळीक होऊ नये यासाठी अतिशय सुरेख एक कलमी कार्यक्रम राबवला जातोय पिढ्यान पिढ्या. आता थांबूया. हा, कृपया पर्याविष्टो. होणारच होतो हो ते. एवढं झाल्यानंतर काय? कृपया पर्याविष्टो विषीदन इदम अब्रवीत, शोकाकुल होऊन. हे शेवटी सांगितलं. अर्जुनाची गंमत नाही करत आहे मी. अर्जुनाच्या भावावस्थेत जर का गेलात ना, तर तुम्ही विचार करा. तुमच्या अतिशय जवळच्या माणसाबरोबर तुम्हाला मारामारी करायची. मारामारी म्हणजे कोणाचा तरी एखादा मृत्यू होणार आहे. याच्यासाठी तुम्ही 6 6 7 7 महिने प्लान करताय. अर्जुनाला समोर कोण उभं आहे हे माहिती नाही असं नाहीये. पण कागदावरचा धक्का आणि प्रत्यक्षातला धक्का याच्यामध्ये तुफान फरक असतो. तो मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलाय का हो? पाहिला नसेल तर नको भगवद्गीता, हे सिलेबस नाहीये आपल्याला पुढच्या वेळेला. पण जर का पाहिला असेल तर सिलेबस रट्टे कसे मारतो, सिलेबस समजून घ्यायला नको का? अर्जुनाला ते झालं ना, की अरे माहिती होतं हे कधी ना कधीतरी माझ्या विरुद्ध जाणार, पण गेले रे. कुठेतरी आशा असेल की नाही, की येथील, कळेल त्यांना. कुठेतरी आशा असेल. अहो, सूर्योदय 5:59 असेल तर नक्की सांगतो, 5:57 पर्यंत अर्जुनासारख्या संवेदनशील माणसामध्ये असेल, कधीतरी फोन येईल की आज नको.
सटासट श्लोक पाठ करायचे, म्हणत जायचे. कृपया पर्याविष्ट होतात का डोळ्यांच्या काडावल्या. कसं काय भगवद्गीता आपल्याला समजेल? मग नुसता तर्क वितर्क वाद असं नाही हो. तो रडलाय तिथे. कृपया पर्याविष्टो विशिद्धन इदम अब्रवीत. का धक्का बसला त्याला? माझीच माणसं. मग जर का इतकंच तर्कशुद्ध जायचं असेल तर विचारायला पाहिजे ना तर्कशुद्ध पद्धतीने. त्याला तुला माहिती नव्हतं का? कागदावर तर सगळ्यांची नावं दिली आहेत ना. हो, माहिती होतं. कागदावर सगळ्यांची नावं दिली आहेत. पण खरंच आले रे. दृष्ट्वा शब्द मोठा आहे हा. पाहिलं रे त्यांना. दृष्ट्वा इमम स्वजनम. आधीच षष्ठी. माझे माणसं. माझा रथ पर्यंत ठीक होतं, रथ निर्जीव आहे. आता माझा माणूस माझ्यावर शर. स्वजनम कृष्ण युयुत्सम समुपस्थितम. कसं आता काय करायचं? आपलीच माणसं. मारली जाणार ती आपलीच माणसं, मारणार ती आपलीच माणसं. कसं रे होणार याला? सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवं संसृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. आता हा मी म्हटलेला श्लोक. गांडीवं संसृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. मला कुठल्याही चालीबद्दल आक्षेप नाहीये. गाळण उडाले कोणाची कमांडो. आपल्यासारख्याची गाळण उडाला हा डायरेक्ट गोल्डन पास आहे. हो बाबा, अर्जुन जर का गचकन बसला, मटकन बसला, तर मी बसणारच आहे. फक्त एक, अर्जुन बसला ना त्यावेळेला मानसिक बौद्धिक शारीरिक स्थिती इतकी अलर्ट होता त्यावेळेला. तो सांगतोय, मस्त सांगतोय तो. सीदंती मम गात्राणि मुखमच परिशुष्यती. घशाला कोरड पडले आणि अशी व्हायब्रेशन्स आहे रे. वे पथुष्य शरीरो मे. काटा आलाय अंगावर. अशी हे होत आहे असं शिशिरी. रोमहर्षस्य जायते. आणि माझं म्हणणार इक्विपमेंट गळून पडताय. ताकद नाहीये. इतकीही ताकद राहिली नाही. बाण राहिलं बाजूला. गांधीवम संस्रते हसतात आणि त्वक शैव परिदह्यते. बघा, एखाद्या घरामध्ये प्रचंड प्रसंग झालेला असतो त्यावेळेला तळपायाची आग ज्याला कळली नाही त्यांनी भगवद्गीतेच्या वाट्याला जाऊ नये. त्वक शैव परिदह्यते. आज झोप लागली नाही. कारण काय होणार माहिती नाही उद्या आता. होणार, प्रत्येकाच्या घरात होणार आहे. आमच्या घरात होत नाही मग तुम्ही पलीकडे गेलाय. गुणत्रयात येता देहत्रयात येता नका भगवद्गीतेच्या नादाला लागू. झालंय. भगवद्गीतेत युद्ध नाहीये. भगवद्गीतेत इमोशन्स आहेत. युद्ध हे एक काइंड ऑफ अ ट्रिगर टू क्रिएट द ड्रामा. कसं घेणार तो मेटाफोर लेखक? नाही तर प्रत्येकाच्या घरात डोकावला असतो तो. हे बघा, हा, बाहेरून घरात डोकवलेला आहे तो लेखक. हा, असं आहे ते सगळं. मग पहा, असा असा अनुभव मला कधी आलाय का? आला असेल ना. नवऱ्याशी भांडण झालं असेल, बायकोशी भांडण झालं असेल, बॉसशी भांडण झालं असेल, असं भांडण झालं असेल, कदाचित पेपर पडू शकतो. या लेवलचं भांडण अनुभवलं असेल तर सिदंती मम गात्राणे मुखमच परिशुष्यती वेपतुच्च शरीरे मे. नाहीतर मग षष्ठी आहे का सप्तमी आहे, कबुधावी आहे का परस्मैपदी आत्मनेपदी. मग पोस्टमॉर्टम. नाही, हे आपलं आहे. मग आता बघा, एक छान सुंदर गाणं आहे. माझ्या एका मैत्रिणीने म्हणून पाठवलं. आणि ते प्रत्येक भागामध्ये म्हणून म्हणणार आहे आपल्यासाठी. ती आत्ता ट्रॅव्हलमध्ये US मध्ये आता ती. पण ऐका. युद्ध करने सिद्ध है तन, मन ही क्यों हतवीर्य है. युद्ध करने सिद्ध है तन, मन ही क्यों हतवीर्य है. संदेह है अब मन में मेरे, शौर्य है ना धैर्य है. युद्ध करने सिद्ध है तन.
ज्ञान योगी कौन है और कर्म योगी है कहाँ। तेरे बिन इस क्षेत्र में अब योगी है कोई यहाँ। कृष्ण है जिस रथ में उसमें आज क्यों अस्थैर्य है। संदेह है अब मन में मेरे, शौर्य है ना धैर्य है, युद्ध करने सिद्ध है तन। शक्य है क्या रण में मुझको योग की वो साधना। शक्य है ना रण में मुझको ज्ञान की आराधना। हर जीव को नित कर्म का, हर जीव को नित कर्म का कर्तव्य क्या अनिवार्य है। संदेह है अब मन में मेरे, शौर्य है ना धैर्य है, युद्ध करने सिद्ध है तन। ही भगवद्गीता. अस्थैर्य ते स्थैर्य हा अर्जुनाचा प्रवास आहे. अर्जुनाचा प्रवास थर्वाकडून अथर्वाकडे आहे. भगवद्गीतेमध्ये अथर्वशीर्षाचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे. गोष्ट भगवद्गीतेची ही खरी अर्जुनाच्या प्रवासाची आहे. सीदंति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे रोमहर्षिश्च जायते गांधीवं संसृते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. काय शक्य नाही बाबा, शरीराला शक्य नाही, मन तर गेलं ते सगळं. पासून ते नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मया अच्युता स्थितोऽस्मि गतसंदेहा करिष्ये वचनं तव. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे भगवद्गीतेतलं. अ जर्नी ऑफ इमोशन अँड वी मस्ट फॉलो इमोशन्स. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन प्रत्येकाचं आहे. आता या पुढच्या काही 5-7 मिनिटांमध्ये इमोशन्स पाहू. कसा आला अर्जुन? छाती काढून आला होता. माझा रथ घेऊन जा, कोण माझ्याशी, कैही मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे, असा करून गेलेला होता. आणि मग तत्र अपश्यत, काय पाहिलं पार्थानी? पितृनथ पितामहान, पुत्र पौत्र श्वशुर मातुला सगळे पाहिले. आणि मग जाणीव झाली, अरे आपलेच आहेत. अर्जुनाची पहिली लढाई होती का? हजारोंच्या संख्येने माणसं कापली असतील अर्जुनाने, गंमत नाहीये. आज का सोसायटीतली भांडणी मी अशी हँडल केली. ऑर्गनायझेशन मध्ये 4,000 कोटीचे ऑर्गनायझेशन मी सांभाळतो. कितीतरी केसेस झाल्यात, काय झालं, ही नाही केस सांभाळता येणार मला आता. माझ्याच माणसाने टाकली. कनेक्ट करतो. मग कोर्ट कुठलंही असू दे, फिर्यादी माझाच नाही. कसं असं ह्या अवस्थेतून नाही बुवा. आणि मग रॅशनल आलं. न च कांक्षे सुरू झालं त्यांनी, न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानिच. आता हे 2-3 श्लोक मी अर्थ सोपा आहे म्हणून मी आता ते डिटेलिंग नाही केलेलं. नाही बाबा, मला काय राज्यविद्य नको, मग कशाला गेलं प्लॅनिंगला. न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानिच किम नो राज्येन गोविंद किम भोगे ही जीवितेन वा. शक्यतो अशा घटनांचा मी उल्लेख करत नाही. पण जो एक माणूस वाचला, मीडिया काय करेल माहिती नाही, पण त्या माणसाने पुढे येऊन नक्की सांगावं की कालांतराने त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला. त्यांनी पाहून आलेला आहे, विश्वरूप पाहून आलेला आहे तो. 11A, गंमत नाहीये. 11वा अध्याय. कालोस्मी. 11वा अध्यायात कृष्णाने संकावून सांगितलेलं आहे ना तिथे.
लोकान समाहर्तान असं सांगून गेलाय तो. या माणसाने पाहून आलाय तो. त्याच्यानंतर मला नाही वाटत, कदाचित पुढे त्यांनी जर का तो शॉक त्यांनी समजावून घेतला असेल, आय डाऊट वेदर ही विल रश बिहाइंड द स्टॉक मार्केट. मला नाही वाटत आज सोन्याचा भाव किती असं कधी विचारेल तो कोणाला. मला नाही वाटत अजून एक घर घेऊ असं तो म्हणेल कधी. आणि मला नाही वाटत कोणीतरी 500 रुपये चोरले, पाकिट मारलं म्हणून पोलिसात कधी जाईल. कारण पाहिलंय ना त्यांनी. आणि याच पद्धतीने अर्जुन म्हणतो, न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानीच किन्नो राज्येन गोविंद किं भोगैहि जीवितेन वा. काय अर्थ नाही रे. काय राज्यबिज्य काही नको. याला जर का गमतीचा टोन द्यायचा असेल हरितात्यांसारखा, तुला रे बरं राज्य द्यायला कोण आलाय? काय काय स्वप्न आहेत तुझी लेका? जिंकल्यानंतर शपथविधी की काय तुझा लगेच आहे ना वरचा मोठा भाऊ. जर जिंकलास तर 50% खेळ आहे सगळा तुझा. मग तुला राज्य द्यायला हे आपण समजून घ्यायचं. फोकस हल्ला होता. आणि जे कॉर्पोरेट मध्ये आहेत, जे लिडिंग आहेत, त्यांनी नक्कीच समजावून घ्यावं. विजन हल्लं की ऑर्गनायझेशनचा लॉस सुरू झाला, की कशा करता युद्ध चाललाय. हेच मी प्रोडक्शन कशा करता करतोय, मी व्यवसाय कशा करता करतोय, हे ज्या क्षणी धूसर होईल त्या क्षणी व्यवसाय बंद करण्याकडे सुरू होतं. अर्जुनाचं तेच झालं. अरे कोण राज्यासाठी वगैरे युद्ध करत नाहीये? कोण राज्यासाठी युद्ध करत नाही? सगळेजण आपापले स्कोर सेटल करायला आलेत. सगळ्यांना माहितीये हार्डली फ्यू पर्सेंट चान्सेस, 50-50% हे सुद्धा प्रॉबिलिटी वरच्यावर उडवतोय मी. घुसतो ना प्रॉबिलिटी, 2.5%चा सुद्धा खेळ नाहीये. अशा पद्धतीचा खेळ असताना कसं होईल सगळं? पण हा म्हणतोय कसा, म्हणून मी त्याला म्हणतो, अरे चोरा, आता तुला आठवलोय? मगाशी तर छाती काढून गेला होतास पुढे. येशामर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानीच. याच्यासाठी तर इमे अवस्था अवस्थिता युद्धे प्राणान त्यक्त्वा धनानीच. अरे ज्यांच्यासाठी हे राज्य राज्य म्हणतो, तीच लोक इथे आलेत. त्यांच्यासाठी कशाला युद्ध पाहिजे? आचार्या पितरा पुत्रा तथैव च पितामहा तुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधी नसता. अरे मेवणा आहे माझा तिथे. शाला, साला, शालावरनं साला आलेला आहे तो. मग मग कृष्णाला दिसत नाहीये? मागे आपली कॉमेंट्री सुरू पाहिजे तरच त्याच्यातली गंमत कळणार आहे. बिकॉज दॅट इज द पॅराडॉक्स विद इन विच वी लिव्ह अवर लाईफ. अर्जुनाकडे बघताना ही गंमत आहे, पण मीच अर्जुन म्हणून जगतोय. भगवद्गीता ही अपॉर्च्युनिटी आहे मला माझ्याकडे बघायची. आपण ती घेत नाही. अर्जुनाचा प्रत्येक संवाद मी महिनोन महिने म्हणत आलेलो आहे, आयुष्य ना आयुष्य. मग नाही का बघायला पाहिजे? कधीतरी आपण म्हटलं जाऊ दे आता, काही नको करायला. आता झालं सगळं. बस आता कशाला पाहिजे पैसे, काय नको, द्या सोडून सगळं, म्हणतो की नाही आपण आता. अरे वा, तेवढ्यात जर का तुला सांगितलं स्टॉक मार्केट खाली गेलंय, अरे मग जरा तो स्टॉक घे. आत्ता म्हणाला ना, किम नो राज्येन गोविंद. कनेक्शन आहे. हा अर्जुन आहे तसा. आणि किती इमोशन्स मुवमेंट्स बघा. अर्जुनाने आत्महत्येचे 2दा विचार बोलून दाखवलेत, अतिशय स्पष्ट. कोण बोलताय आत्महत्येचे विचार? आपल्या सारखा माणूस बोलेल, पण हा कमांडो बोलतोय. एतान हंतुम इच्छामि घनतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो हो किमनी मही कृते. मही म्हणजे पृथ्वी. अरे त्रैलोक्य सुद्धा द्यायला आलास ना, मी बरा द्यायला आलोय तुला. पण त्रैलोक्य जरी द्यायला आलास ना, ते पण नकोय. मही कुठली पृथ्वी, कुठलं काय, काही नको मला. एतान हंतुम इच्छामि, ही जी सगळी आहेत ना माझी माझी माणसं, त्यांना नाही मारायचं. मग घनतः अपि मधुसूदना, मी मारला गेलो तरी चालेल. अरे काय ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता हे ट्रान्सफॉर्मेशन अर्जुनाच्या भावविश्वात शिरल्याशिवाय कसं समजेल? काय मुवमेंट आहे. मी तर असाइनमेंट देतो सायकोलॉजीची, नेहमी सांगतो बाबा, एम ए सायकोलॉजी करतोयस ना, काही करू नको, पहिला अध्याय बघ फक्त, मग जाऊ आपण पुढे. गेट इन टू इट. की काय झालं असेल त्याचं. त्यांनी माइलस्टोन दिलेत लेखकाने, की दंभ दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच पासून ते एता अन्नहंतुम इच्छामि घ्नतोपि मधुसूदन. की केवढा दंभ, केवढी मस्ती, केवढा गर्व, फ्रस्ट्रेशन, हे न ते सगळं. आणि आता आला मी मारला गेलो तरी चालेल. बरं नुसता मारला गेलो तरी चालेल नाही, कमांडो म्हणतोय की बाबा यदी माम, दोन्ही सांगून टाकतो आत्ताच काय लेवलनी गेलाय. फक्त हे हळूहळू गेलाय तो, ह्या लेवलला आधी नाही गेलेला. यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणम्या
प्रापाणयः धार्तराष्ट्राः रणे हन्युम तत्मे क्षेमतरम भवेत. मी प्रतिकार करणार नाही, माझ्या हातात कुठलंही शस्त्र नसेल. अशस्त्रम शस्त्रपाणया, पाणी म्हणजे हात, हातातलं शस्त्र टाकून देईन, काहीही प्रतिकार करणार नाही. धार्त राष्ट्रा हा अनेक वचन, अशी जी काही मंडळी असतील शिल्लक त्यावेळेला 100तली, त्यापैकी मला रणे हन्युम, मे रणे हन्युम मे क्षेमतरम भवे, मला जरी यांनी युद्धात मारलं तरी ते जास्त चांगलं होईल. इति कोण? आता सी द डिफरन्स. आणि हा डिफरन्स पाठांतरात समजेल का? नाही झाली पाठ, अडणार आहे का काही? झाली पाठ, घडणार आहे का काही? घडवायचंय आपल्याला, घडवून गेलाय तो बाबा. माझ्या मनातला संवाद, माझ्या माझ्या लोकांबरोबर ते झालेले संवादाचा बेंचमार्क देऊन ठेवलाय भगवद्गीता. संवादासारखे तरी म्हणूया. आणि म्हणून तो आता सांगतो. आणि जे सायकोलॉजीचा अभ्यास करत असतील किंवा जे म्हणजे जे ज्यांचं ट्रेनिंग झालं असेल याच्यामध्ये, त्यांना समजेल की अॅमिग्डाला हायजॅक होतो, धक्का बसतो गचकन एकदम. आणि अॅमिग्डाला हायजॅक ही म्हणजे इथे आहे लिम्बिक मध्ये, ती आहे म्हणून जगतं. म्हणजे आता गरज नाही खरी, आता आपण जंगलात नाही, पण जंगलात ज्यावेळेला राहत होती मंडळी त्यावेळेला अंगावर झटकन काही आलं की तो इकडचा ब्रेन बंद होतो. हे बंद, आता तू लॉजिक बिजिक काही करू नको, इकडनं काम चालू करतो तो. तू पळ, मारामारी कर, किंवा आहेस तिथे थिजून उभा राहा. फ्लाय, फाईट और फ्रीज. अर्जुन फ्रीज झाला, हायजॅक झाला. फ्रंटल लोब काम करणं बंद झालं. येता अन्न हंतुम इच्छामी घनतोपी मधुसूदन, मूलाधार तर संपलंच सगळं, इतकं वीक झालं. आज्ञा पण लटकलं. मला आता विचार, आणि का? ते ह्याच्या पुढचे विचार बघा. त्याचं कुठलंच चुकीचं नव्हतं. अर्जुनाचे विचार, एकही वाक्य अर्जुनाचं चुकलेलं नाहीये. कुलक्षये प्रणश्यंती, आता कृष्णाला सांगतोय तो. हे जर का सुरू झालं की नाही, कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्म अभिभवती उत. अरे अधर्माचं साम्राज्य आता घ्या. अधर्म काय धर्म काय, पण आता त्याला काय राहिलेलं नाही काही. आपण नाही का सध्या ऐकत धर्म अधर्म, कोण काय पत्ता. विष्णू सहस्त्रनाम ज्यांनी केलं त्यांना कळलं असेल. वृष परवा, वृष म्हणजे धर्म, वृष परवा. हा, मग कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना, तो सांगतोय. आणि हे जे चित्र काढलंय ना बाजूला, असं साधारणतः अर्जुन कृष्णाला दिसला असावा. की अरे काय बोलतोय हा, खोटं नाही बोलत आहे. तो काय म्हणतोय, अरे कुटुंबाच्या कुटुंब मारले जाणार आहेत रे, कुलक्षये प्रणश्यंती. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्या त्या कुटुंबामध्ये चालीरीती असतात त्या मारल्या जाणार आहेत. मग धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मा अभिभवती होतं. तो चुकीने धर्म म्हणतोय तिथे. ज्या काही प्रोसेस वगैरे आपण फॉलो करतोय, जे काही कुळाचार असतील, कळून केलेले न कळून केलेले, हाणामाऱ्या करून केलेले, मनापासून केलेले, जे काही सांगड घातले, ते सगळे जाणार ना. 40 लाख माणसांचा खेळ आहे. 11 औक्षहिणी इकडे, 7 औक्षहिणी इकडे, 18 औक्षहिणी इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 38 lakhs. फारसे कोणी वाचणार नाहीये, ते सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे काय राहील कुटुंब व्यवस्था. त्यामुळे अर्जुनाचं एकही स्टेटमेंट कधीच इरॅशनल नव्हतं. इरॅशनल म्हणूया नको त्याला. इट हॅज अ लॉजिक ऑफ कंटिन्युटी ऑफ जीन्स, अमिगडालाच. त्यामुळे मग तो काय म्हणतो, अधर्मा अभिभवात कृष्णा, अरे प्रदुष्यंती कुलस्त्रिया. काय फॅन्टॅस्टिक भाष्य केलं त्यांनी, सुरेख सांगतोय तो. स्त्रीषु दुष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरा. मग कुठला तरी वर्णसंकर घ्यायचा, स्त्रीला उलट सुलट बोलला, असं नाहीये तो. सगळी पुरुष मंडळी इथे लढायला आलेली होती. 40 लाख जरी घेतली तरी 40 लाख, त्याच्यापैकी धरून चाला 20 लाखांची लग्न झालेली आहे. 20 लाख वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलंय. पण आता ह्या 20 लाखांचं आहे. 20 लाखांचं काय होणार आहे, मेल फिमेल रेशिओ अदरवाईज सुद्धा, वेदर मॅरिड और अनमॅरिड, समाजातला मेल फिमेल रेशिओ कुठच्या कुठे जाणार आहे. एकास एक असेल, किती होईल तो, फिमेल्स केवढ्या, मेल्स केवढ्या, साधं गणित त्यांनी मांडलेलं आहे. आणि असं झाल्यानंतर ऑब्विसली पुन्हा समाज निर्माण करायचा आहे म्हटल्यावर होणारच ना वर्णसंकर. आणि मग पत्ता लागणार नाही कोण कोणाचं आहे. अधर्म अभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया, स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय, वार्ष्णेय म्हणजे कृष्णा, जायते वर्णसंकरा. अरे मग काही राहणार नाही समाज व्यवस्था, असं अर्जुनाचं म्हणणं आहे. मग त्यामुळे काय होईल, अरे सगळी गडबड नाही का होणार,
शंकरो नरकायेव कुलज्ञानान कुलस्य च. भीती दाखवते कृष्णाला. हे भयंकर आहे सगळं. आणि हीच भीती कृष्ण त्याला पुढे दाखवतो. बाबा रे, न केल्यामुळे जे काय होईल ना, त्याच्यापेक्षा केल्याने जे होईल ते कमीच. असं कृष्णाचं वाक्य आहे पुढे जाऊन. की तुझं म्हणणं चुकीचं नाहीये, पण केलं नाहीस ना युद्ध, तर ह्याच्यापेक्षा जास्त हानी होईल युद्ध करण्यापेक्षा, असं त्याचं म्हणणं आहे. आता खरं खोटं नंतर बघू. संकरो नरकायेव पतंती पितरो येशाम लुप्त पिंडोदक क्रिया. अरे ज्या काही प्रोसेस आपण म्हणतोय त्याला, मग कर्मकांड सुद्धा त्याच्यात आली, भावनेनी केलेल्या प्रोसेस सुद्धा त्याच्यात आल्या, डोकं जागं ठेवून केलेलं सगळं जे काय आहे ते ते सगळंच जाईल ना रे. करणारेच कोणी राहणार नाहीये. लुप्त पिंडोदक क्रिया, म्हणजे पिंडोदक क्रिया म्हटल्यानंतर लगेच स्मशानावर जायची गरज नाहीये. एकंदर सगळ्याच क्रिया जन्मापासून मरणापर्यंत ज्या काही प्रोसेसेस आहेत, नोन अननोन फॉलोड नॉट फॉलोड, त्या तुटणार आहेत आता. कारण सगळा बॅलन्स हलणार आहे. काय चुकलं अर्जुनाचं? अँड देअर फोर यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाण या धार्तराष्ट्रा हरणे हन्यम तत्मे क्षेमतरम भवे. हा पहिला अध्याय संपला इथे. 146. पहिला अध्याय नाही संपला. आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. काय बोलणार? बोलण्यासारखं राहिल्यानंतर काय करतो माणूस? एवढ्या भावनांच्या आंदोलनात गेल्यानंतर माणसाचं काय होतं? मूलाधार वीक झाल्यानंतर माणसाचं काय होतं? ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या शरीराला कंप सुटलेला आहे, थरथर होतीये, पायात जाळ होतोय, त्वचैव परिदह्यते. अनुभव घ्या, अनुभव घ्या. मग काशाच्या वाट्या उभ्याच नव्हत्या त्या. त्या अनुभव घ्या. जळजळ काय होत असेल ती. नको झालाय आता तो अनालिसिस सुद्धा. मग असं झाल्यानंतर मटकन खाली बसणारच ना, कमांडो असो नाही तर कोणी असो. काय नाही मग. एवम उक्त्वा अर्जुन संख्ये, असं म्हणून अर्जुन संख्ये, संख्या म्हणजे युद्ध. एवम उक्त्वा अर्जुन संख्या, असं तो म्हणाला. आणि रथ उपस्थ म्हणजे साहेब होते की नाही. साहेब ड्रायव्हरच्या शेजारी कसे बसतील? मागे बसलेत ते. बॅक सीट आहे है ना, डायगोनल बॅक सीट. रथो उपस्थ उपाविशत, तिथे बसला गचकन. विसृज्य सशरम चाप, सशरम च चापम विसृज्य. शर म्हणजे बाण, चाप म्हणजे धनुष्य, धनुष्य आणि बाण दोन्ही सोडून देऊन विसृज्य, हा धरताच येत नव्हतं, सोडतोय कुठला? शोक संविघ्न मानसा, असा बसला. असा पहिला अध्याय आहे. आपण असे कधी बसलोय का? नाही. माझ्या आयुष्यात असं कधी घडलं नाही. बंद करा अभ्यास भगवद्गीतेचा, फुकट जाईल वेळ. किंवा मग कळलेलंच नाही माझ्या आयुष्यात असं घडलंय काहीतरी एक. असं होणारच नाही. मनुष्य जन्माला आलोय ना. कधीतरी अर्जुन झालेलाच आहे, कधीतरी नाही, अनेकदा अर्जुन झालाय. कधीतरी क्रिटिकल मासच्या वरती जातो त्यावेळेला कळतं. आणि म्हणून वपू लिहून जातात आपण सारे अर्जुन. आणि मग काही वेळेला असंही होतं. अशा वेळेला उघडायचं पुस्तक म्हणजे भगवद्गीता. पाठ नाही. त्यातली कुठली तरी ट्रिक वापरायला येते आपल्या. ओ हा बघ काय सांगतोय. मग चल सुरू कर, सुरू कर. नाही नाही, ते 7व्या अध्यायात आहे. अरे थांबणार आहे का मग तोपर्यंत? सुरू कर, तुला कळले ना काय करायचं ते, मग कर सुरू. वेगवेगळ्या ट्रिक सांगितलेल्या आहेत, पर्पज एकच आहे. आपण आता पुढच्या याच्यात बघणार आहोत. पण त्याची पुढची एंट्री आहे कृष्णाची. कुतस्त्वा कस्मलमिदं विषमे समुपस्थितम धार्य जुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन क्लैब्यम मास्म गम पार्थ एतद्वै उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. काय वाटलं होतं अर्जुनाला? हा आपल्या पाठीवर हात फिरवेल. झोपी गेलेल्याचं ढोंग करणाऱ्या माणसाला कालांतराने बघा ना, घरी लहानपणी आई अशी, आईचा आवाज कधी वाढलाय का? हो, शाळेत सकाळी जायचो, 6:30 वाजता उठायला लागायचं. आई 5:45 हाक मारायला लागायची. पहिली हाक गोड असायची, शेवटची म्हणजे पाठीतच बसायचं. कारण तमोगुण जो घेऊन बसलाय त्याला सत्वगुण नाही चालत. त्याला ढकलून द्यायचं असतं खाली. दम मगन पडला ना की मग तो स्वतः उठून उभा राहतो लागलं की.
अरे कृष्णाने तेच केलंय. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम. अरे काय अवदसा आठवली तुला? हे आता पुढच्या भागामध्ये अशा पद्धतीने भगवद्गीता आपण शिकून घेणार. एक फक्त नोट आहे, ती सांगतो आणि मग पुढची गंमत पण सांगतो. ह्या सगळ्या याचं कॉपीराईट आहे. शक्यतो म्हणण्यापेक्षा स्क्रीन ग्राफ वगैरे काढण्याची काय वेळेला हाऊस असते लोकांना. तुम्ही फक्त नाटक पहा, माझ्यावर विश्वास ठेवा. नाटक ज्यावेळेला इथे भिनेल ना, त्यावेळेला भगवद्गीता आपली वाटायला लागेल आणि रेफर केली जाईल. पूजा नाही केली जाणार तिची, गंधफुल नाही व्हायला जाणार. अरे ते त्यांनी काहीतरी सांगितलं होते ते बाई, हा हा हा, आणि मग ते रेफर केलं. इथे रेफरन्ससाठी आहे, इथे एसओपी आहे. त्यामुळे आकृत्या वगैरे या सगळं कॉपीराईट आहे. फोटो बिटो काढून इकडे पाठव तिकडे पाठव वापरायला लागा, आणि सगळं दिलं जाणार आहे. सगळं म्हणजे काय काय दिलं जाणार आहे या कोर्समध्ये? तर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम डेव्हलप केलेलं आहे. अध्यात्म मांडी घालून जपानी होत नाही. उद्धरेत आत्मना आत्मानम. वैराग्येण तू अभ्यासेन निराशी निर्मम विगत ज्वरा. हे कृष्णाच्या टिप्स सांगतो हा. कृष्ण कुठेही म्हणत नाही बस शांत आणि बघू आपण, कामाला लाग. अर्जुनाचा कॉर्नर आहे त्याला एकदा, की अरे पण तू हे पण सांगितलं हे पण सांगितलं. कृष्ण तेच सांगतो की हो, दोन मार्ग आहेत, तुला हा झेपणार नाही. तू आपला काम बरं, कामातनं धडपडत धडपडत शिकशील. त्यामुळे लर्निंग पोर्टल तयार केलेलं आहे. लर्निंग पोर्टल काय आहे? तर दाखवतो तुम्हाला लगेच, आणि ते तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे उद्या. ज्यांना अभ्यास करायचा आहे तुम्ही करा, मजा येईल केल्यात अभ्यास तर. दिसतंय का? हा. असं तुम्ही साईटला जाल, मग तुम्हाला ते साइन इन येईल, आणि सोपं आहे. मला येत नाही वगैरे म्हणू नका. अथर्व शीर्ष केल्याने ते म्हणूच नका मग. की साधं सोपं आहे. झूमला जॉईन झालात की नाही, तसं इकडे जॉईन व्हायचं. आता माझा लॉग इन आयडी आहे, मी स्टुडंट आहे, तुम्हाला तो कळणार आहे. मला कळलाय माझा लॉग इन आयडी, म्हणून मी माझ्या लॉग इन आयडी लॉग इन झालो. लॉग इन झालं झालं मला इथे दिसतोच माझा कोर्स, माय सबस्क्रिप्शन. अरे अच्छा, मग हे काय काय नाही, क्लिक करायचं डुक्क नाही, क्लिक केलं की झालं. हे बघा इथे 10 सगळं रेफरन्स दिलेलं आहे, की एका वेगळ्या मीडियातला रेफरन्स दिलेला आहे. आता मी नाटक सादर करतोय, हे लेखन आहे. ही माझं पुस्तक आहे, त्याचं व्हिडिओ वाचन मी केलेलं आहे, ते तुम्हाला इथे दिसेल. मग पुस्तक कसं वाचाल कसं, हा एक पहिला भाग आहे. सगळे इथे दिसणार आहे. प्रकरणे, नाट्य वाचन दिलं आहे, श्लोक आणि शब्दार्थाची पीडीएफ आहे. हे सगळं आहे. जी तुम्हाला पाठवली आहे ना, ती तुमच्याकडे आहेच, पण इथे पण दिलेली आहे. इट्स ऑन युअर फिंगर टिप्स. अभ्यास हा अशा पद्धतीने करावा, असं आजोबांनी शिकवलेलं आहे आम्हाला. त्यामुळे त्यांनी जे शिकवलं ते तुमच्यापर्यंत आणतोय. पाठ करून इंग्रजी येत नाही. इंग्रजी यायचंच असेल तर विचार आणि वापर. त्यामुळे तसंच मला कृष्णाच्या आयडिया पाठांतरण नाही येणार आहे. त्यांनी काय सांगितलंय असं करून जातो. हे सगळं आहे, तुमच्यासाठी दिलेलं आहे. 1-2 आठवडे नाही, जवळजवळ 3 महिने दिलेले आहे. त्याच्यानं तुम्हाला आवडलं तर काय करायचं हे मी नंतर सांगेन. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. अभ्यास करा असं मी सांगणार नाही, कारण कृष्ण सांगतोय बघा बुवा, करायचं दिलेलं आहे, करा. आणि आपला दर शनिवारीच असणार आहे. त्यामुळे आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यावर आता समजा जर का टाकायचं असेल तुम्हाला काय, तर वा छान, आजोबा नेहमी विचारायचं. गंमत सांगतो, की मी असं कुठे भाषणाला वगैरे ऐकायला गेलो की घरी आल्यावर विचारायचं काय बोलले. मग मी सांगायचो हो छान बोलले ते. मग ते एकदम कॉर्नर करायचे प्रश्नामध्ये. मी तुला काय विचारलंय, कसं बोलले की काय बोलले, मग उत्तर कशात देतोय. कसं बोलले ठीक आहे, ते वाईट बोलले असतील तरी तू काय शिकलास सांग मला. चांगलं बोलले असेल तर तू काय शिकलास, काय बोलले. मग एक तरी काहीतरी. सो आय वुड डेफिनेटली लव्ह युअर अप्रिसिएशन, युअर सजेशन्स. पण तुम्हाला काय आवडलं याच्यातलं, तुम्ही काय पुढे करणार, असं ग्रुपवर टाकायला काहीच हरकत नाही. आपला ग्रुप ही लायब्ररी आहे, व्हॉट्सअप ग्रुप. फॉरवर्ड नको, कॉपी पेस्ट नको, असं मी कुठेतरी ऐकलंय नको. ऐकलं होतं, करून पाहिलं, दणकन आपटलेलं, म्हणून तुम्हाला सांगतोय असं चालेल. सो लेट अस गो विथ ऍप्लिकेशन ओरिएंटेड मेंटॅलिटी. हा, त्यामुळे तुम्हाला प्रश्नोत्तरांसाठी ओपन करायच्या आधी पुन्हा एकदा सांगतो, जे जॉईन झाले ते आहेतच. ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी ही काही 2-3 सेकंदांसाठी स्लाइड ठेवतोय. तुम्हाला कळलंय आता कशा पद्धतीने जाणार आहोत. सगळे श्लोक घेतले नाहीत का, सगळे श्लोक पाठ झाले नाही का, करायचेच नाहीये.
लहानपणी बोलायला शिकतो त्यावेळेला ग्रामर नाही शिकत आपण. लहानपणी बोलायला शिकतो त्यावेळेला समानार्थी शब्द निवडत बसत नाही. लहानपणी बोलायला शिकतो त्यावेळेला मला भूक लागली एवढं सांगू शकतो. तेवढंच सांगायचं सुरुवातीला, मग बघू. हा नंबर आहे, हा कोड आहे इथे. तुम्ही डायरेक्ट पेमेंट केलं तरी चालेल, फक्त कळवा की बाबा कुठल्याही पेमेंटला केलं या इथं तरी केलं तरी चालेल. हं? ठीक आहे. सो अशी होती गोष्ट भगवद्गीतेची, तुमची माझी आपल्या सर्वांची.